तुकाराम महाराज एवढे जगद्गुरू म्हणून नावारूपाला आले. त्यांचे अभंग, त्यांचं लिखाण आजही रिलेव्हंट आहे. तरीही त्यांना लिखाण बंद करायला भाग पाडलं गेलं. त्यांचं लिखाण पाण्यात बुडवलं गेलं. याची कारणं काय असतील? तर आम्हाला तुकोबा साधे, सालस, सरळ, भक्तीत लीन असणारे विठ्ठल वेडे तुकोबा पचतात. पण परखड लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी जे केलं ते त्या काळच्या परिस्थितीनुसार तत्कालीन प्रस्थापितांना रुचलं नाही. कदाचित तुकारामांचं आजही काही निवडक लिखाण म्हणजे अभंग वाचताना, ऐकताना, त्याचा अर्थ समजून घेताना आपल्यालाही ते इतक्या सहजी रुचणार नाही. म्हणूनच हा डिस्क्लेमर किंवा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. उद्यापासून तुकाराम गाथा अभ्यासात विराण्या हा 25 अभंगाचा संच आपण सुरू करणार आहोत. या विराण्या वाचताना, ऐकताना, यातील शब्दाची उकल करताना कदाचित तुमच्यासकट माझी मोठी पंचायत होऊ शकते. कारण तुकोबांचं लिखाण जेवढं सरळ तेवढेच हे आडवे तुकोबा समजून घेताना आपल्याला जड जाणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विराण्या, सर्वात आधी या विराण्या म्हणजे काय ते समजून घेऊया. विराण्या हे विराणी या शब्दाचं अनेकवचनी रूप आणि विराणी हा विरहिणी या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे खरा शब्द विरहिणी. परमात्म्यापासून विरहित असलेली व त्याच्याशी एकरूप व्हायची इच्छा असलेली व्यक्ती म्हणजे विरहिणी. विरहिणी हा तसा गवळणींचा उपप्रकार. गवळणी म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कृष्णावर आसक्त झालेल्या आणि मनोन मन त्याच्या प्रेमात असलेल्या, त्याला सर्वस्व मानणाऱ्या सगळ्या गोपी आणि या गोपींची कृष्णाप्रती असलेली प्रेम किंवा भक्ती यांना शब्दरूपात मांडणं म्हणजे गवळण. विरहिणी हा गवळणीचाच एक प्रकार. पण विरहिणीमध्ये मात्र एक स्त्री जिला विरह झाला आहे व जी त्या कृष्ण तत्वाची, त्याच्या मिलनाची वाट पाहत आहे असा अर्थ होतो. आपल्या संत साहित्यात विरहिणींची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरांच्या विरहिणीसुद्धा आपण कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सोडवूया. ज्ञानेश्वरानंतर बऱ्याच संतांनी विरहिणी रचल्या. विरहिणी किंवा विराण्या हा तसा गहन आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. पहिल्या नजरेत पाहता क्षणी, वाचताना, ऐकताना हे अभंग, विशेषतः तुकोबांचे अभंग अत्यंत धक्कादायक वाटू शकतात. कारण या अभंगात एका विवाहित स्त्रीची कहाणी दिसते. तिचं लग्न झालेलं असतं, संसार सुरू असतो, तरीही ती आपल्या पतीला सोडून दुसऱ्या परपुरुषाच्या प्रेमात अखंड बुडालेली असते. आता हे सगळं लिखाण आम्हाला पचणार नाही, तर त्या काळच्या प्रस्थापितांना तर कसं पचणार होतं? गाथेचा अर्थ सांगितलेला सार्थ तुकाराम गाथा हा जोग महाराजांचा ग्रंथ, यामध्येही त्यांनीही विराण्या या 25 अभंगाच्या संचाला व्याभिचार दर्शवणारे अभंग या अर्थाने सूचित केलं आहे. आणि त्यामुळेच की काय, यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियावरती गाथेचा अर्थ सांगणारे व निरूपण करणारे अनेक जण आहेत. पण त्यातील कुणीही सर्व 25 विराण्यांचे अभंग सोडवले आहेत असं माझ्या तरी निदर्शनास आलं नाही. हे 25 अभंग सोडवणं व एक स्त्री म्हणून त्याचं निरूपण करणं खरं तर शिवधनुष्य उचलून पेलण्यासारखंच आहे. आणि त्याचं प्रचंड दडपण सुद्धा माझ्या मनावर आलंय. पण हे आव्हान मी आता घेतलंय. या अभंगाच्या प्रवासात मला काय सांगायचं आहे, अभंग सोडवण्याची माझी पद्धत, तो माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. काही चुकलं किंवा एखादा शब्द मागे पुढे झाला तर तुम्ही मायबाप प्रेक्षक समजून घ्याल ही अपेक्षा. हे 25 अभंग स्किप करून डायरेक्टली त्यानंतरचे अभंग घेऊन मला ही गाथा सिरीज बनवता आली असती. पण मी या विराण्या सोडवायच्या ठरवलं. कारण हे अभंग स्त्री व पुरुष यांच्या संबंधाविषयी नाहीत, तर ते आहेत साधक व परमात्मा यांच्या मिलनाच्या अद्भुत भावनेविषयी. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना भक्त व त्याची देवाला भेटण्याची तळमळ काय असते हे समजावं म्हणून ज्ञानेश्वरापासून सर्वांनी विरहिणी लिहिल्या. तुकोबांनी मात्र या विरहिणी लिहिताना एका स्त्रीच्या नजरेतून लिहिल्या आणि त्या इतक्या उत्कट आहेत की ऐकताना तुकारामांनी स्त्री मनाचा वेध घ्यायला
परकाया प्रवेश केला असावा की काय असं वाटू शकतं. तुकारामांच्या विरहिणीमधील ही स्त्री म्हणजेच आपला जीवात्मा, जो जीव भक्तीने त्या परमात्म्याला मिळवू पाहतोय, तो प्रत्येक तुमचा व माझा जीव म्हणजे ती स्त्री आहे. ती स्त्री जिचं संसाराशी लग्न झालंय, म्हणजे प्रपंच हा तिचा नवरा आहे. आपण प्रत्येकजण प्रपंचात असतो आणि ती स्त्री या संसारात किंवा प्रपंचात अशी काही अडकली आहे की तिला आता हे सर्व सोडून जायचं आहे. त्यासाठी तिला आपल्या प्रियकराची ओढ लागली आहे आणि तो प्रियकर म्हणजे ईशतत्व, कृष्णतत्व किंवा परमात्मा. विरहिणी या प्रकारात ज्ञानेश्वरांनी आत्म्याला स्त्रीची उपमा दिली. संत ज्ञानदेवांनी त्यांच्या विरहिणीमध्ये तर विठ्ठलच माझा खरा पती म्हणून विरह व्यक्त केला. स्त्री व पुरुषांच्या नात्यांची उदाहरणं दिली तर सामान्य लोकांना लवकर समजतं, पटतं, म्हणून कदाचित विरहिणी रचल्या गेल्या असाव्या. त्यामुळे विरहिणी भाव म्हणजे सांसारिक पतीला नाकारणं नव्हे, तर भौतिक बंधनं सोडून त्या खऱ्या दिव्यत्वाकडे, ईशतत्वाकडे, कृष्णतत्वाकडे वळणं. तुकाराम महाराजांचे हे विरहिणी अभंग मात्र अधिक उघडपणे हे सांगतात, ज्यामध्ये स्त्री, नवरा, परपुरुष हे शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत, जेणेकरून तुम्हा आम्हाला त्या आत्म्याच्या तळमळीचं चित्र जशास तसं दिसेल. त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटाकडे जाताना हेच सांगेन की या अभंगामध्ये कुठेही व्याभिचाराचं समर्थन नाही. या अभंगातील भाषा ही प्रतिकात्मक आहे. यामधून भक्त व देवाला भेटण्याची त्याची तळमळ याचं नातं दाखवलं आहे. जसं मीराबाईंनी कृष्णाला सर्वस्व मानलं, संत ज्ञानेश्वरांनी मनाची स्त्रीसोबत तुलना केली, संत नामदेवांनी तर विठ्ठलाला नवरा मानलं. अगदी तसंच जगद्गुरूंनी विरहिणींच्या भाषेत आत्म्याची परमात्म्याशी होणारी भेट मांडली आहे. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एक विरहिणी अभंग घेऊन त्याचा शब्दशः अर्थ न पाहता त्यामागचं तत्त्वज्ञान, तुकोबांनी ते लिहिण्यामागचं मानसशास्त्र आणि त्यांच्या भक्तीतील अद्वितीय तळमळ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कुणालाही येणारे अभंग ऐकताना गैरसमज होऊ नये म्हणून हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ महत्त्वाचा होता. येणाऱ्या विरहिणींचे अभंग ऐकण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की चेक करा, म्हणजे येणारा कुठलाही अभंग मिस होणार नाही. धन्यवाद.